आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट। जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह अमित शहांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। हे दोन्ही नेते अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। दोन्ही नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत काही वेळातच चर्चा होणार आहे आणि ही चर्चा होण्यापूर्वी अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण बैठक जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची होतीये। काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहे। दिल्लीतले सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। संदीप, काल सुद्धा जेव्हा सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं तेव्हा जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह तिथे होते। आता सुद्धा जेव्हा सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करायची त्या अगोदर अमित शहांची चर्चा होतीये। काय घडू शकतं या बैठकीमध्ये, या चर्चेमध्ये? अगदी बरोबर आहे श्रद्धा। प्रामुख्यानं कॉक्रोच जनता पक्षाचं जे शिष्टमंडळ आहे ते आज सरकारला भेटणार आहे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे दोघंही त्या ठिकाणी असणार आहेत। मात्र ही चर्चा होण्यापूर्वी आता आपण पाहतोय की अमित शहा यांच्या निवासस्थानी हे दोघंही नेते दाखल झाले आहेत। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतरच कॉक्रोच जनता पार्टीचं कदाचित चर्चा होऊ शकते। मात्र महत्त्वाचं हे आहे की ही चर्चा होण्यापूर्वी काही वेळापूर्वी अभिजित चिपके यांनी स्पष्टपणे जंतर मंतरवरून सांगितलेलं आहे की चर्चा आम्ही करायला जातोय। आम्ही म्हटलं त्यांना आम्ही तुमच्या घरी येणार नाही, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन क्लब इथं ही चर्चा करण्याचं ठरलेलं आहे। पण या चर्चेमध्ये आम्ही फक्त आणि फक्त राजीनामाच मागणार आहोत। राजीनामा सोडून या चर्चेमध्ये दुसरं काही नसेल आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन आम्ही थांबवणार नाही, असं स्पष्टपणे अभिजित चिपके यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सोशल मीडियावरून किंवा बातम्यांच्या माध्यमातून ही गोष्ट त्या दोघांपर्यंत पोहोचलेली असेल आणि त्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर याबाबतची चर्चा जी आहे ती होऊ शकते किंवा कॉक्रोच जनता पार्टीचे ज्या काही अटी असतील किंवा जी काही तिथं चर्चा करायची असेल त्या संदर्भातची चर्चा किंवा जे बोलणं आहे ती आता केंद्रीय गृहमंत्र्यांशी सुरू झालेलं आहे। जे.पी. नड्डा जितेंद्र सिंह दाखल झालेत, त्यामुळे ही चर्चा झाल्यानंतर ते दोघेही कॉन्स्टिट्यूशन क्लबकडे रवाना होतील। श्रद्धा, अगदी खरोखर या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघावा अशी अपेक्षा। आणि धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी संदीप। ताजी माहिती घेत राहू।